एडीएन न्यूज में आपका स्वागत। मैं देखना ये दिखाते हैं आज की इस खबर को। धामनकर नाका मित्र मंडल व स्वाभिमान सेवा संस्था पिछले 37 वर्षों से गणपति स्थापित कर रही है और इस साल आसाम में बन रहे राधा कृष्ण इस्कॉन मंदिर का दर्शन भिवंडी धामनकर नाका पर देखने को मिलेगा। स्वाभिमान सेवा संस्था के संयोजक संतोष एम शेट्टी और राजेश शेट्टी हर साल कुछ नया कर दिखाने में महारत रखते हैं। खूबसूरत राधा कृष्ण इस्कॉन मंदिर जो अभी कई सालों में मुकम्मल होगा, इसकी कॉपी भिवंडी धामनकर नाका पर तैयार है। आरसी पाटिल ने बाकायदा तौर पर इसका शुभ आरंभ किया। डीसीपी बोराडे साहब ने 25 सीसी कैमरा जो आसपास लगाए गए हैं इसका उद्घाटन किया। आए हुए मेहमानों में महेश चौगले, आरसी पाटिल, डीसीपी बोराडे साहब, एसीपी साहब, भुईवाड़ा पुलिस स्टेशन के इंचार्ज अशोक पारिक साहब, प्रभाग 3 के प्रभाग अधिकारी सुरेंद्र भोई का शॉल पुष्प देकर राजेश शेट्टी द्वारा सत्कार सम्मान किया गया। 10 दिनों में अलग अलग तरीके से कार्यक्रम होंगे। रक्तदान शिविर में भाग लेने वालों को 10 लाख का बीमा भी कराकर दिया जाएगा और बहुत कुछ देखने को मिलेगा। अपने वक्तव्य में मान्यवरों ने क्या कहा, आइए सुनते हैं और दर्शन करते हैं गणपति बप्पा का और राधा कृष्ण मंदिर का दिखाते हैं आपको नजारा। त्या प्रक्षेपणाचा शुभारंभ आपण या ठिकाणी करतो। सन्माननीय डीसीपी शशिकांत बोराडे साहेबांच्या शुभारंभ होतो। मित्रमंडळ स्वाभिमान सेवा संस्थेच्या वतीने साजरा होत असणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव 2025 या 37व्या वर्षी साजरा होत असणाऱ्या गणेशोत्सवाचा शुभारंभ या ठिकाणी होतो। दर्शनाचा शुभारंभ या ठिकाणी श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपति बाप्पा मोरया। संतोष शेट्टी साहेब गणपति बप्पा मंगल मूर्ति मंदिर मामा की। यानंतर राजेश शेट्टी करायचं आहे। राजेश शेट्टी आपण लवकर येतो पुढे। तुम्ही काय बोलता राजपूत
यानंतर तानू जाधव आपण पुढे यायचंय. तानू जाधव यांना विनंती करणार आहे. यानंतर संतोष जगताल आपण तयार यायचं. संतोष जगताल आपण मंचावरती यायचं आहे. व्यासपीठावरती यायचे संतोष जगताल लवकर. या ठिकाणी उपस्थित असलेले या भिवंडी शहरात नवनियुक्त जे सहाय्यक पोलीस यानंतर आमच्या मंडळाचे पदाधिकारी राकेश पटवारी यांना विनंती करतो की आपण पुढाऱ्याचं राकेश पटवारी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत होतं. यानंतर रवी गुज्जा आपण पुढे यायचे. रवी गुज्जा आपण पुढे यायचे. या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. इस्कॉन मंदिराचे चंद्रकांत ढोबळे आपण पुढे यायचे. या ठिकाणी प्रभाग समिती क्रमांक 3 उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठावरील सन्माननीय आमदार साहेब, तापसी पाटील साहेब आणि उपस्थित सर्व या आजच्या या कार्यक्रमाला धामणकर नाका मित्र मंडळाने जो अत्यंत सुंदर देखावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे, याशिवाय एक सामाजिक संकल्पना म्हणून 25 सीसीटीव्ही कॅमेरे त्यांनी कायमस्वरूपी भिवंडी शहरात लावलेले आहेत. त्यानिमित्त त्यांचं करेल तेवढं अभिनंदन थोडंच आहे. याशिवाय ते दरवर्षी करत असलेले उपक्रम हे अत्यंत चांगले आणि समाजोपयोगी आहेत. त्यांचा यावर्षी गेल्या वर्षी केलेल्या कामाचा कारण काय जो मान पहिल्यापासून म्हणजे असं बघत नाही, कारण ज्यांनी ज्याला जो पाया उभा केला आहे ज्या दिवशी पहिल्यापासून तर आजपर्यंत ज्यांना गुरु मानलाय त्यांची गुरुची आजपर्यंत तीच जागा त्यांनी संतोष शेट्टी साहेबांनी ठेवलेली आहे. हे मोठं एक म्हणजे या मित्रमंडळाचं हे आणि जे आपण बोलतो की प्राचीन मंदिरं सगळीकडे प्राचीन मंदिर आहेत, पण आपण सगळे तिकडे पोहोचू शकत नाही. पण संतोष शेट्टीच्या माध्यमातून आपल्याला भिवंडीतच हे दरवर्षी कुठलं तरी नवीन मंदिर बघायला भेटते आणि ते पण असंच भव्य बघायला भेटते. कारण का तिकडे आज आपण सगळीकडे जात नाही. आता म्हणजे 37 वर्ष आपल्या देशातले 37 मंदिरं धामणकर मित्रमंडळाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना पाहायला भेटली आहेत. एक चांगलं काम जे त्यांच्या माध्यमातून होते. आणि आता रक्तदान शिबिरचा त्यांनी विषय काढला. रक्तदान शिबिर तर नाही, मला माहिती आहे इकडे 10 दिवस वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. म्हणजे सगळे ते मी बोलतो चित्रकला स्पर्धा असेल मुलांचं काय म्हणजे 10 दिवस कंटिन्यू काही ना काही कार्यक्रम आयोजित करतात. आणि एक आता मी येताना बघितलं ते गार्डमध्ये पण मुस्लिम पोरं गार्डमध्ये उभे आहेत का सगळ्यांना हे करायला म्हणजे सगळ्या हिंदू मुस्लिम समाजाला एकत्र घेऊन संतोष शेट्टी आणि त्यांची टीम ही चालत असते. आणि प्रत्येकाला जो मान सन्मान द्यायला पाहिजे, कारण इकडे गर्दी सगळ्यात होते, जास्त होते आणि इकडूनच लोकांना समजते गणेश उत्सव किती जोरात आहे. कारण का एवढी परंतु महाराष्ट्रामध्ये पाहत असताना ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी शहर असं आहे की प्रसिद्ध शहर उद्योगाच्या दृष्टीने आहे आणि ते शहराचं कायापालट करण्याच्या दृष्टीने या गणपती उत्सवाच्या माध्यमातून गेले 36 वर्षे म्हणजे हा 37 वर्षे संतोष शेट्टी हा अत्यंत उत्तम कार्यक्रम राबवून हे शहराचा कायापालट करण्याचा प्रयत्न करत. मी मुद्दाम सांगणारे इथे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत गव्हर्नमेंटने सर्क्युलर काढलेले आणि पर्यावरणाचं तत्व आहेत ते पाळण्याच्या दृष्टीने प्रयत्न आपण केली पाहिजे. म्हणून हे संतोष शेट्टीच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण